तिकडे लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाच्या नंतर रविकांत तुपकर पुन्हा एकदा मैदानात उतरलेत। त्यांनी कार्यकर्त्यांची एक मोठी बैठक आयोजित केली होती। आगामी विधानसभा निवडणुकीत बुलढाणा मतदारसंघातून सर्वच्या सर्व 6 विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार अशी घोषणा रविकांत तुपकर यांनी केली। यावेळी राज्यातील इतर ठिकाणी सुद्धा उमेदवार उभे करण्याचा आमचा विचार आणि प्रयत्न सुरू असल्याचं रविकांत तुपकर यांनी म्हटलंय। या बैठकीमध्ये सर्वानुमते बुलढाणा लोकसभा मतदारसंघातल्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतंत्रपणाने उमेदवार उभे करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला। त्यामध्ये बुलढाणा मतदारसंघ, चिखली मतदारसंघ, सिंदखेड राजा, मेहकर, खामगाव आणि जळगाव जामोद या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतंत्रपणाने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारे असे 6 उमेदवार आम्ही स्वतंत्रपणाने उभे करणार आहोत। आणि लवकरच 13-14 तारखेला पुण्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक कार्यकारिणी त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रात कुठे कुठे निवडणुका लढवायच्या याचा निर्णय त्या ठिकाणी होईल। लोकसभा निवडणुकीच्या नंतर रविकांत तुपकर यांनी पहिल्यांदाच पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला। यावेळी त्यांनी खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर गंभीर आरोप केलाय। प्रतापरावांनी पैसे देऊन मतदान मिळवलं, त्यामुळे एका तासात 10% मतदान वाढलं असं तुपकर म्हणाले। त्याचबरोबर मतदान प्रक्रियेच्या वेळेला 50% CCTV बंद होते असं खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं असा दावा सुद्धा रविकांत तुपकर यांनी केलाय। प्रतापरावजी जाधव, तुम्हाला माझं सांगणं आहे, नशिबानं मिळालं तुम्हाला। धनशक्तीचा वापर खूप केला, त्यामुळं तुम्हाला मतदान मिळालं। अनेक ठिकाणी तुम्ही बोगस मतदान करून घेतलं, त्याची तक्रार मी निवडणूक झाल्याच्या दुसऱ्या दिवशी कलेक्टरने केलेली आहे की अचानक हे मतदान आलं कुठून 10% आणि 50% बूथ केंद्रावर CCTV आणि व्हिडिओ कॅमेरेच नव्हते। कलेक्टरने मला पत्र दिलं की 50 ठिकाणी होते, 50% ठिकाणी होते। मग जिथं CCTV आणि व्हिडिओ फुटेज नव्हतं त्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढली कशी, हा माझा शासनाला सवाल आहे। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात